अजहरी यांना सध्या गुजरात एटीएस कडून जे आहे ते त्यांना गुजरातमध्ये हलवण्यात येते। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसनं अटक केलेली होती। जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अजहरी यांना गुजरात एटीएस जी आहे ती गुजरातला घेऊन जातानाची आपण थेट दृश्य पाहतो आहोत। पोलिसांकडून संपूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा करून देण्यात येतोय आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र पोलीस देखील एटीएस सोबत जे आहे गुजरात एटीएसच्या सोबत गुजरातला जात असल्याचं पाहायला मिळतंय। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना प्रक्षोभक भाषण प्रकरणी अटक करण्यात आलेली होती आणि सध्या ही थेट दृश्य जी आहेत ती आपण घाटकोपर पोलीस स्टेशनच्या इथली पाहतो आहोत। पोलिसांकडून अजहरी यांना सध्या गुजरात एटीएस जे आहे ते त्या पोलीस स्टेशनमधून घेऊन जातानाचं पाहायला मिळत आहे आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी बराच मोठा मॉब जो आहे जमाव जो आहे तो जमल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आणि जमाव पांगवण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे आणि त्यानंतर अजहरी यांना या पोलीस स्टेशनमधून काढून जे आहे ते पुन्हा एकदा गुजरातला आता गुजरात एटीएस जे आहे ते घेऊन गेल्याचं पाहायला मिळते। जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अजहरी यांना अटक करण्यात आलेली आहे। गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे। गुजरात एटीएसने ज्या वेळेला अजहरी यांना ताब्यात घेतलं त्यानंतर अजहरी यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिथे समर्थक जे आहे ते जमलेले होते। गुजरातच्या एटीएसची जी आहे ती कारवाई ही पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गोविंद, सध्या अजहरी यांना गुजरातमध्ये नेण्यात आलेलं आहे का? कारण की काही गाड्या ज्या आहेत त्या या पोलीस स्टेशनमधून निघाल्याचं पाहायला मिळतंय। हो, नक्कीच 12 तास नंतर सध्या मुफ्ती सलमान अजहरी यांना जे पोलीस आहे गुजरात एटीएसची टीम आहे त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यातून घेऊन गुजरातकडे निघाले आहेत। कडेकर पोलीस सुरक्षामध्ये त्यांना घेऊन गेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता इथे हालचाली वाढल्या आहेत आणि पोलीसची प्रतिक्रिया काही वेळात येणार आहेत आणि इथे जे पोलीसचे मुंबई पोलीसचे वरिष्ठ अधिकारी ते इथे उपस्थित आहेत आणि सध्या इथून घेऊन गेले आहेत आणि आता इथे जे लोक आहेत ते सध्या निघाले आहेत, निघून जात आहेत आणि घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर हे आपण दृश्य पाहतो आहोत। अजहरी यांना गुजरात एटीएसनं अटक केल्यानंतर त्यांना आता सध्या गुजरातमध्ये नेण्यात येत आहे। मुंबई पोलिसांचं एक पथक देखील गुजरात एटीएस सोबत जे आहे ते गुजरातपर्यंत जाणार असल्याची देखील माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते।